पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नो वे बाबा, काही झालं तरी नेत्राला मी उद्या त्या पार्टीला घेऊन जाणार नाही. अद्वैत बाबा प्लीज, हवं तर तुम्ही चला पार्टीला. मला नाही जमणार. बाबा याला काय अर्थ आहे? नाही मला सांगा, नेत्रा काय करणार आहे त्या पार्टीत येऊन? ऐका ना, तो म्हणतोय तर ऐका ना त्याचं. अगं तू काय त्याची बाजू घेतेस? नाही बाजू नाही घेते मी, पण आता त्याची इच्छा नाहीये नेत्राला त्याच्या बरोबर न्यायची, तर कशाला उगाच बळजबरी करायची? तुम्ही याला बळजबरी म्हणा नाही तर काही म्हणा. हा जर पार्टीला जाणार असेल तर नेत्रा ह्याच्याबरोबर पार्टीला जाणार. बाबा, नेत्रा माझ्यासोबत असते याचा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी फक्त म्हणतोय उद्याच्या पार्टीला नको नेत्रा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड बाबा. अद्वैत तू मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला खरंच जमणार नाहीये. मग माझं ऐक, तू नेत्राला पार्टीला घेऊन जा. आधी मला कळतंय तुझी चिडचिड होतीये. बाबांनी एकदा ठरवलं की ठरवलं, ते ऐकणार आहेत का? रुपाली अगं नाही तसं नाही, पण आता नको ना शब्दाला शब्द वाढवूया. कशाला उगाच वाद? आधीच्या मनाविरुद्ध असलं तरी सुद्धा तो तुमच्या मनासारखंच करेल. घेऊन जाईल तो नेत्राला पार्टी. तुम्ही दोघं गैरसमज करून घेऊ नका. अद्वैत सुरक्षित राहावा म्हणून मी नेत्राला घेऊन आलो. 100 वर्ष आयुष्य आहे ग तुला. अगदी बरोबर वेळ साधून आलीस. बरं नेत्रा, तुला उद्या अद्वैत बरोबर पार्टीला जायचंय. ठीक आहे नेत्रा, चल. भाऊ मी ऑफिसला थोडा लेट येईन. का? माझं जरा एक काम आहे. चल नेत्रा. कुठे? सांगतो नंतर. चल चल लवकर चल. कुठे घेऊन गेला असेल आधी तिला? मला काय माहिती. बरं तुला कुठे बाहेर जायचंय का? नाही नाही, मनशांती केंद्रात जायचं असेल तर मी सोडीन तुला. नाहीये क्लास आज. बरं मी 10 मिनिटात निघेन. साहेब आपण कुठे जातोय? सांगा ना, आपण कुठे जातोय? बघ. काय? लुक ग्लॅमरस. काय? लुक ग्लॅमरस अशी थीम आहे उद्याच्या पार्टीची. म्हणजे उद्या मिरचंदानी ग्रुपची जी पार्टी आहे त्या पार्टीमध्ये तुला ग्लॅमरस बनवून यायचंय. मला? हो तुला. तू येणार आहेस ना माझ्या बरोबर उद्या पार्टीला? बॉडीगार्ड आहेस तू माझी. एकट्याला कसं पाठवशील? नाही तसं नाही, पण मग नाही येणारच पार्टीला? बरं ठीक आहे, मग मी एकटा जातो. नाही साहेब, मी येते. मग तुला पार्टीच्या थीम प्रमाणे कपडे घालावे लागतील. त्यासाठी आता आपल्याला शॉपिंग करावं लागेल. शॉपिंग कशाला? नाही म्हणजे माझे आहेत ना कपडे, यात काय वाईट आहे? आणि तसे तिथे आल्यानंतर मी कुठेतरी कोपऱ्यात बसून लक्ष ठेवेन तुमच्यावर. तू पार्टीला माझ्यासोबत येणार या कपड्यांमध्ये आणि कोपऱ्यात बसून राहणार. ते तर मी लोकांना काय सांगणार? लोक काय म्हणतील? तुला फिरावं लागेल ना माझ्या बरोबर पार्टीत. नाही साहेब, मला नाही जमणार आहे असं. म्हणजे सॉरी, पण मला खरंच नाही जमणार. मी कुठेतरी बसेन कोपऱ्यात शांतपणे आणि मी लांबून लक्ष ठेवेन तुमच्यावर. मित्रा किती एम्बॅरेसिंग आहे हे सगळं. मी लोकांना काय सांगायचं ते बघा. ती कोपऱ्यात बसून जी मुलगी माझ्यावर लक्ष ठेवतीये ती माझी बॉडीगार्ड आहे. मित्रा कम ऑन यार मित्रा. आणि सी, यू लुक ब्युटिफुल इन दिस आउटफिट. तू खरंच सुंदर दिसतेस या कपड्यांमध्ये. पण त्या पार्टीला सगळ्या लोकांनी मिळून एक थीम ठरवली आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलंय की एक प्रकारचे कपडे घालून जायचे. सो आपल्याला ती थीम फॉलो करावीच लागेल मित्रा. साहेब मला सांगतो आता येणारेस की नाही माझ्या बरोबर पार्टीला? पटकन, उशीर होतोय मला. येणारेस? हो मग बस पटकन चल.
येते. ताई आपल्या ह्या मीटिंगला तो येणार नाहीये ना? तो कोण? दाजी तुझा नवरा, म्हणजे आधीचा नवरा अनिल. त्याला कसं बोलवेन मी इथे? तुला कळत नाहीये का बंटी? का अक्कल गहाण टाकले? कोणाकडून काय काम करून घ्यायचं हे मला कळत नाही असं वाटतंय तुला? ठीक आहे ठीक आहे, चिडू नकोस चिडू नकोस. तुझी बडबड झाली असेल तर मला सांग, तुला जे काम सांगितलं होतं ते केलंयस का? आणलेस का ती वस्तू? हो. नाही मला काय वेडा समजतेस का? विष हे मी तुला देणार नाही. हे बघ ताई, मागच्या वेळेला तू फासावर लटकण्याचा प्रयत्न केलेलास, यावेळेला विष पिणार आहेस. जर का तुला काय झालं तर मी काय करायचं मला सांग ना. नाही नाही, मी तुला तुझ्या जीवाशी खेळू देणार नाही. हे विष मी माझ्यासाठी नाही, अद्वैतसाठी मागवलंय. अद्वैतसाठी? हे काय नवीन आहे? अरे तू हे अद्वैतसाठी का मागवलंयस? विषयाची परीक्षा बघायची मला काहीच कळत नाहीये. न कळण्यासारखं काय आहे त्यात बंटी? हे विष अद्वैतला देणार आणि अद्वैत जाणार. आई बरी असता तू 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 अद्वैतला हे विष देणार? अगं एवढं कच्चं प्लॅनिंग कसं करू शकतेस तू? जर का अद्वैतला हे दिलंस ना तर अगं तू पकडली जाशील. नाही तुझ्या डोक्यात ना नक्की काहीतरी वेगळं. हे बघ ताई, तू ना काहीतरी लपवतेस माझ्यापासून. कळेल, पण हे विष अद्वैतच्या जेवणात जाणार एवढं मात्र नक्की. बघायचंय मला बंटी, अद्वैतचा जीव जाणार असेल तर ही नेत्राची त्रिनयना देवी कशी काय वाचवते त्याला. आणि जर का नेत्राला आधीच समजलं तर? तेच तर हवंय मला. तेच हवंय? काय बोलतोस तू? मला खरंच काहीच कळत नाही. कळेल बंटी, कळेल तुला सगळं कळेल. तुझं काम झालंय की नाही? हा. मग आता निघ तू, मला माझं काम करू दे. ठीक आहे, चिडू नकोस. हो. आईस्क्रीम. साहेब ऐका ना. कोय का तुला? ठीक आहे मी खातो दोन्ही. नाही तसं नाही. काय मग मी पण नको खाऊ? तसं नाही म्हणत आहे मी. दुसरा आणू का आईस्क्रीम? साहेब मी आईस्क्रीम बद्दल नाही म्हणत आहे काही. मी कपड्यांबद्दल बोलते. माझ्याने नाही होणार आहे साहेब, मला नाही जमणार. नेत्रा मी इट्स पार्टी वेअर. पार्टीमध्ये हे असेच कपडे घालायचे असतात. पण मी असे कपडे कधी वापरले नाही आहेत. मला माहिती आहे ते नाही चांगलं दिसणार आहे माझ्यावर. नेत्रा, जरी कपडे बदलले ना तरी आतला माणूस तोच असतो ना. आणि तू छानच आहेस, सो तू छानच दिसशील या कपड्यांमध्ये सुद्धा. साहेब मी काय म्हणते, या कपड्यांमध्ये काय वाईट आहे? हेच घातले पाहिजेत असं आहे का काही? नेत्रा काय आहे, मी तुझा मित्र आहे म्हणून हे सगळं ऐकून घेतोय. तू मला काय म्हणतेस? साहेब. सो मी जर खरंच साहेबासारखं तुझ्याशी वागायचं ठरवलं ना तर मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. सो बेटर वे आता मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक. उद्या हे कपडे घालायचेस आणि पार्टीला माझ्यासोबत यायचं. अँड दॅट्स फाईन. हे आईस्क्रीम इथे ठेवतोय, त्या बॅग्स दे, मागे ठेवून येतो.
किती वेळ? भूक लागली आहे मला. 2 मिनिट झालं. लवकर आण. आय कांट वेट. विश आहे. आईस्क्रीम आहे ना नेत्रा. बघत काय बसली आहेस अशी? नेत्रा, उघड आणि खा पटकन. मेल्ट होईल. नेत्रा, चीयर्स. हा पटकन. हा, खूप भूक लागली आहे मला आता. घरी जातो, जेवतो, मग ऑफिसला जाईन. घरी? अद्वैत साहेबांच्या बासुंदीमध्ये विष मिसळलंय. पण हे सगळं घडणार कधी आहे? नेत्रा, संपव पटकन, चल. जोरदार स्मेल आवे छे. काय बनवताय? कळेल कळेल, थांब जरा. आईस्क्रीम? नाही, आता कळलं मला तेजस तुझ्यावर का चिडतो ते. का? गॅसवर आईस्क्रीम? सॉरी सॉरी, सांगा ना काय बनवताय. बासुंदी बनवतेस? हुशार. आज काय स्पेशल? सिक्रेट आहे. देवी आई, हे सगळं आज तर घडणार नाहीये ना? आणि आत्ताच एवढं सगळं घडून गेलेलं असताना बाईसाहेब लगेच एवढं टोकाचं पाऊल कसं उचलतायत? देवी आई, अद्वैत साहेबांचं रक्षण कर. त्यांना सुखरूप ठेव. सुखरूप ठेव त्यांना. साहेब, समोर बघा. काय रे, दिसत नाही का रे? सॉरी दादा, सॉरी. सॉरी काय सॉरी? सॉरी, चुकून झालं. सॉरी. काय माणसं आहेत यार. जाऊ दे रे. काय झालं साहेब? काही नाही. चल, तुला घरी सोडतो. साहेब ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही आता घरी नका येऊ. म्हणजे तुम्ही ऑफिसलाच जा. मी तिथून रिक्षा करून घरी जाते. आणि तुम्हाला भूक लागली आहे ना, मी तिथून घरून तुम्हाला डबा पाठवते. म्हणजे तुमचा वेळ वाया नाही जाणार. काय झालं साहेब? मी येऊच शकतो तुला घरी सोडायला. हो, पण म्हणजे उगाच तुम्हाला जायला उशीर होईल ना, म्हणून म्हणते मी. बाकी काही नाही. जस्ट हा, आई बोल. कुठेस? का ग, काय झालं? नाही नाही, अरे खायला केलं होतं तुझ्यासाठी. मला वाटलं एव्हाना याल. आई, ऍक्च्युली मी घरी येणारच होतो, बट नेत्रा म्हणाली की तुम्ही डिरेक्टली ऑफिसला जाऊ, वेळ होईल म्हणून. असं का म्हणते ती?
म्हणजे घरी यायला नको तुला? आई अगं पण नेत्राचं बरोबर आहे ऍक्च्युली, मला खरंच उशीर होईल पोचायला. मी ना बासुंदी केली होती. बघ म्हणजे आता नेत्राचं ऐकणार आहेस की घरी येणार आहेस? कोण नेत्रा? मी नाही ओळखत कुठल्या नेत्राला. आई अगं माझा वेळ वाचावा म्हणून खरं तर नेत्राने मला ही आयडिया दिली होती, पण तुझ्या हातची बासुंदी खायला मी वेळ वाचवून ठेवी. आलोच मी घरी. बाय बाय. बासुंदी. तीन, 4, 5, 6, 7. दागिने मोजल्याने सोन्याचा भाव वाढणार नाहीये. आणि इकडे टाइम नाही माझ्याकडे. लंपास करायचे नाहीयेत. ताईने सांगितलं तेवढंच करायचंय. ए तुझ्यासारख्या चिंदीचोर वाटतो मी. एवढंच जर काय तर गेली 20 वर्ष ताईच्या जीवावर का जगलास रे? स्वतः कधी करून दाखवायचं होतंस. आधी नाही केलं पण आत्ता करू शकतो. इथे तुझा खून मंकस वाटते तुला? तू माझ्या वाकड्यात गेलास ना, इथे उभा चिरेन मी तुला. कोणाचं खून करणं म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगण्यात का सोपं नाही. जाम उडतोयस तू. काय करशील रे? काय करशील? दाखवू तुला काय करेन. अनिल कॉलर सोड. कॉलर सोड ना तर ताईला सांगेन तुझं पॉकेट मनी बंद करायला. कॉलर सोड. या खुनाच्या धमक्या वगैरे ना मला द्यायच्या नाहीत, कळलं ना? आणि ताईने सांगितलं तेवढंच करायचं. स्वतःचं डोकं वापरायचं नाही. राज्याध्यक्षांच्या घरचे दागिने ते. आधी त्याच्यावर पोलीस केस चालू आहे. माती खायची नाही. तू तोंड बंद करा नाहीतर. काय करशील रे? काय करशील? खुनाची धमकी देशील? खून करणारे खुनाची धमकी देत नाहीत, डायरेक्ट खून करतात. जसं मी आणि ताईने केला. काय? आणि ताई आज अजून एक खून करणार आहे. कोणाचा? ते वेअर इज माय बासुंदी? आई आई भूक लागलीये मला. किती उशीर? मला वाटलं काय खाऊन येत आहे की काय बाहेरून? तू घरात बासुंदी केलीस आणि मी बाहेरून खाऊन ये. पॉसिबल आहे काय आई? वाव नेत्रा, शॉपिंग करी ना आवीचे. मला दाखव ना काय काय घेतलं. नाही आता नको. सासूमा अगं आत्ताच आलेत ना ते. मग तू नंतर तिच्या खोलीत जाऊन बघ. जा त्या शॉपिंग बॅग्स ठेवून ये रूम मध्ये. आई लवकर भूक लागलीये मला. हो तू केतकी बरोबर जेवणाची तयारी कर. चल 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 लवकर चल. हो जा. हिच्या डोक्यात चक्र सुरू झालंय. म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे.